नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित जाधव आणि आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे बाधित जागा याची. चला तर मग सुरुवात करूया. एक दिवशी आम्ही संक्रांतीचा महिना असल्यामुळे पतंग उडवायला जात होतो आणि त्यावेळी माझे 2 मित्र माझ्यासोबत होते, एक निखिल आणि एक शुभम. आम्ही तिघं मिळून विचार केला की आज आपण पतंग छान उडवू. आमच्याकडे एक ओपन जागा होती, तिकडे एक कठडा नसलेली टॅरेस होती आणि त्या टॅरेसवरती आम्ही पतंग उडवायचो. दुपारची वेळ असल्याकारणाने त्या टॅरेसवरती कोणीच नव्हते आणि आम्ही तिघंच फक्त तिथे पतंग उडवायला गेलो होतो. त्यानंतर टकी जो होता, निखिल त्याचं नाव, आम्ही त्याला टक्की म्हणायचो, तो टक्की जो होता तो पतंग उडवायला गेला आणि मी त्याचा मांजा पकडून ती घसटणार होतो आणि शुभम जो होता तो माझी फिरकी पकडत होता. तर टकी मागे 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 आणि त्या कसं होतं, त्या कठड्याला, तो त्या टॅरेसला कठडाच नव्हता, त्यामुळे तो एकदम एंडच्या कोपऱ्यापर्यंत गेला आणि मी पटकन त्याला सांगितलं उडव टकी, आणि पटकन मी घसटली. जशी मी घसटली पतंग तशी वरती गेलीमुळे शुभम आणि माझे जे होते लक्ष ते वरती पतंगकडे गेले आणि त्यानंतर आम्ही वरती पतंगीकडेच बघत राहिलो की पतंग कुठल्या दिशेने उडते आणि आपली पतंग झाडात अडकू नये म्हणून आम्ही तशी दक्षता पाळत होतो. त्यानंतर असं झालं की आमचं खाली लक्ष गेलंच नाही टक्की काय करतो ते. थोड्या वेळाने आम्हाला टक्की दिसेनासं झाला आणि खाली नंतर माझी नजर गेल्यानंतर टक्की मला कुठे दिसल्यानंतर मी शुभमला सांगितलं, शुभम जरा टक्की बघ कुठे गेला आहे तो. तर शुभम बोलतो ठीक आहे भाऊ, आणि त्याच्याकडची फिरकी मी माझ्या काखेत घुसवली आणि पटकन तो शुभम धावत पुढे निघून गेला. माझं पतंगीकडे लक्ष होतं आणि शुभमकडे सुद्धा लक्ष होतं तो काय करतोय. शुभम टॅरेसच्या एकदम कोपऱ्यापर्यंत गेला आणि तिकडनं तो खाली बघितला आणि माझ्याकडे बघितला, परत खाली बघितला, परत माझ्याकडे बघितला. त्यानंतर शुभम माझ्याकडे बघतोय आणि त्याच्या खाली बघतोय टॅरेसच्या, परत माझ्याकडे बघतोय, परत खाली बघतोय टॅरेसच्या आणि जोरात ओरडला, भाऊ टकी पडला. तसं ती गोष्ट ऐकताच, ते कानावरती शब्द पडताच मी धावत गेलो आणि पतंग वगैरे सोडून दिली. मी धावत त्याच्याकडे गेलो आणि त्यानंतर मी जे दृश्य बघितलं त्याने माझ्या पायाखाली जमीनच सरकली. निखिल जो होता तो पत्रा तोडून खाली पडला होता एका साईडला आणि मी आणि शुभम एकमेकांना बघवतो आणि त्याच्याकडे बघवतो आणि तिकडची काही जी 4-5 मुलं होती जी खाली उभी होती ती तिला पकडायला आली होती, म्हणजे खाली त्याला उचलायला आली होती. आम्ही पटकन विचार केला की खाली उडी मारू शकत नाही, पटकन आपण धावत खाली जाऊया, म्हणून शुभम आणि मी पटकन खाली धावत गेलो. खाली धावेपर्यंत त्या खालची जी पोरं होती जमा झालेली त्यांनी त्याला एका कोपऱ्यात बसवलं होतं खुर्चीवरती आणि त्याला तोंडावरती पाणी मारत होते. निखिलचं अंग फार जड झालं होतं, त्यामुळे तो काय मनस्थितीत नव्हता काय बोलायचा, फक्त त्याला दुखत होतं, त्यामुळे तो यातना करत होता, मला हाताला दुखतं आहे, माझ्या पाठीला दुखतं आहे. तर त्यानंतर त्या मित्राने बोला की तू खाली कसा पडलास, तर तो बोला माहीत नाही मला, माझा पाय सटकला असेल कदाचित. आणि मग मी त्याला सांगितलं की हा आमचा मित्र आहे आणि आम्ही दोघं त्याला घेऊन गेलो, शुभम आणि मी. निखिलला लांबपर्यंत आल्यानंतर आम्ही त्याला विचारलं की तुझा पाय कसा काय सटकला, तू तर आमच्या नजरेसमोर होतास ना. तर निखिलने सांगितलं की जेव्हा मी तुझी पतंग उडवली आणि मी मागे वळलो तेव्हा मी पतंग बघवतो झाडावरती कुठे दिसते काय करून कुठे पतंग दिसते काय बघत होतो, तर मला तिथे पतंग दिसत नव्हती. अचानक माझं खाली लक्ष गेलं ना, तर असं मला एकदम म्हणजे आपण अचानक उंचावरनं बघितल्यानंतर कसं खाली बघितलं ती कसं एकदम होतं, अंगामध्ये एकदम शहारा येतो तसं आलं. तर मी पटकन मागे फिरलो तुमच्याकडे बघायला आणि मला अचानक माझी टी-शर्ट कोणीतरी खेचल्याचा भास झाला आणि मला कोणीतरी मागे ओढलं, त्यामुळे मी त्या टॅरेसवरनं खाली पडलो आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही. डायरेक्ट मी तिथे खुर्चीवर बसलेलो मला आठवत आहे. तर हा त्याला घडून आलेला एक भास होता जो त्या बाधित जागेवरती होता. त्या बाधित जागेमध्ये अगोदरही कित्येक लोकांचे बळी गेलेले आहेत. तिथे मुलं अगोदर चरस, गांजा किंवा असं अफीम किंवा अनेक काही जे धूम्रपान वगैरे करायला तिथे यायची त्या कोपऱ्याला, पण एखाद्या वेळी दोन जी गट असतात त्याच्यामध्ये मारामारी होऊन त्याच्यामध्ये एखाद दोघांचे जीव गेले होते तिकडे. तर बहुतेक त्यांचीच कुठली आत्मा तिकडे भटकत असणार आणि त्यातल्याच एका आत्म्याने ह्याला एकटं पाहून त्याला खेचलं असणार. अशीच एका ही बाधित जागेची कहाणी होती. तर मित्रांनो,
ह्या कथेचं तुम्हाला कसं वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणखी अशा बऱ्याचशा कथा तुम्हाला ऐकायला भेटतील. आणि अशा कथा पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आपल्या सगळ्या मित्रांना हे शेअर करा.